आज पत्रकार परिषद घेण्याचा मेन मुद्दा मी सर्व पत्रकार बंधूंचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि पत्रकार परिषद उशीर झाला त्याबद्दल मी सर्वात पहिले दिलगिरी व्यक्त करतो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण लोकनेते या शहराचे विकास महर्षी आदरणीय विलास बापू घुमरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विविध असे उपक्रम प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीनिमित्त करत असतो। त्या अनुषंगाने यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि आतापर्यंत आपण संघर्षच करत आलो। त्या संघर्ष करत असताना आज मला कुठेतरी वाटतं माझ्या समाजाची प्रगती अजून मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे। सोबत माझा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे ही काळाची आजची गरज आहे। अडाणी अंबानीपेक्षा सुद्धा पेक्षा माझा समाज मोठा व्हावा ही माझ्या सदिच्छा भावनेतनं आणि आदरणीय आमदार विलास बापू घुमरे यांच्या संकल्पनेतनं आम्ही आज या संभाजीनगर शहरामध्ये महिला सक्षमीकरण व्हावं यासाठी शिलाई मशीनचं वाटप आपण दिनांक 13 तारखेला ठेवण्यात येणार आहे। तर मी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून येथील सर्व महिला माझ्या बहिणींना विनंती करेल की ज्या ज्या महिलांना खरंच शिलाई मशीनची गरज आहे, ज्यांना आर्थिक दृष्टीकोनातून कोणीतरी मोठं व्हायला पाहिजे, समाजाची प्रगती व्हायला पाहिजे अशी माझी भावना आदरणीय आमदार विलास बापू घुमरे यांची भावना आहे। त्यासाठी आपण देत आहोत। तर माझा नंबर 70 58 28 28 95 सर्वांपर्यंत नंबर आहे। सर्वांपर्यंत माझ्या व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाच्या माध्यमातून मी पोहोचत आहे। ज्यांना कोणाला खरंच गरज असेल त्यांनी माझे संपर्क साधावा। आतापर्यंत माझ्याकडे कमीत कमी 150 महिलांनी संपर्क साधलेला आहे आणि त्यापेक्षाही अधिक जास्त मोठ्या प्रमाणात आपण जास्त शिलाई मशीन वाटप करून या इथे माझ्या बहिणीचं कुठे सक्षमीकरण व्हायला पाहिजे, एक प्रगती व्हायला पाहिजे या माध्यमातून आपण कार्यक्रम घेत आहोत। यासाठी वाणी मंगल कार्यालय या ठिकाणी दुपारी 4 वाजता आणि सर्वांना विनंती करते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून की आपण अगोदर कुठल्याही माता बहिणी माझी मावशी चुलती असेल त्यांनी पहिले नाव नोंदणी करावं, त्यानंतरच आमचे संपर्क साधून नाव नोंदणी करण्यानंतर आपल्याला शिलाई मशीन मिळेल अशी आपली विनंती आहे। या कार्यक्रमाला आमच्या सर्वात महत्वाचे आदरणीय या जिल्ह्याचे खासदार, लोकप्रिय खासदार आदरणीय संदीपान पाटील घुमरे साहेब, त्याच अनुषंगाने लोकनेते विकास महर्षी आमचे विलास बापू घुमरे साहेब आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे या कार्यक्रमाला आमच्या पैठण तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षा आदरणीय आमच्या बहिणी वर्षाताई घुमरे या सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत। मी जनतेला ते संदेश दिला की तुम्हाला ज्या काही शिलाई मशीन आम्ही तो वाटप करण्याचा कार्यक्रम घेत आहोत याच्या माध्यमातून तुम्हाला पहिले सांगतो की तुम्ही आमच्याकडे अगोदर नाव नोंदणी करा। आमचे शुभम त्रिभुवन असतील, बंटी गायकवाड असतील, सूरज कांबळे असतील, विविधच्या माध्यमातून मीनाक्षीताई असतील किंवा माझी मिसेस सपना जयकिशन कांबळे असतील यांचे संपर्क आपल्याला सर्व व्हॉट्सअप, फेसबुकवर टाकला आहे। त्या अनुषंगाने संपर्क साधून नाव नोंदणी केल्यानंतर आपण शिलाई मशीनचं वाटप करणार आहोत। आपण या वर्षी कमीत कमी नाही म्हणलं तर 300 महिलांना तरी शिलाई मशीनचं वाटप करणार आहोत। महत्वाचा प्रश्न आहे की तरुणांना रोजगार नाहीये। यस यस हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे। याच्यासाठी येणाऱ्या 14 मेला छत्रपती संभाजी महाराज जयंती आहे। तर याच कार्यक्रम आपण जसं शिलाई मशीन आज महिलांसाठी करत आहोत त्या अनुषंगाने येणाऱ्या का 14 मेला संभाजी महाराज जयंती निमित्त 9 तरुणांना माझ्या भावांना एक रोजगार मिळाल्यासाठी आपण रोजगार हक्क परिषद घेऊन ज्या DIMC मध्ये मोठमोठ्या कंपन्या खुललेल्या आहेत, विलास बापू घुमरे मतदारसंघाचे आमदार आहेत, त्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण DIMC मध्ये प्रत्येक तरुणाला रोजगार आणि मराठी माणसाला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी हक्काची लढाई करणार आहोत। हे पालकमंत्रीची बापूची चर्चा चालू आहे, सध्याला जे कार्यक्रम घेत आहे तुम्ही कुठेतरी असं वाटत आहे का हे पालकमंत्रीचाच कार्यक्रम आहे? म्हणजे मला लक्षात नाही आलं आपलं चर्चा पालकमंत्री होणार बापू कॅबिनेट मंत्री होणार 100% फिक्स आहे। पालकमंत्री आहे का मी सांगू शकत, पण येणाऱ्या काळामध्ये आमदार विलास बापू घुमरे कॅबिनेट मंत्री मंत्रालयात असणार हे माझा शब्द आहे तुम्हाला। महत्वाचा एक प्रश्न आहे की सफारी पार्क सारखा मोठा प्रोजेक्ट इथं टाकायचा पडेल, बरोबर तिथे जवळपास 1000 तरुणांना रोजगार मिळत संधी आहे, त्यामध्ये आपण ते तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। 100% आपण जो 14 मेला कार्यक्रम घेणार आहोत छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त त्यानिमित्त प्रत्येक 9 तरुणांना रोजगार देणार आणि आम्ही आजपर्यंत आमच्या वारंवार बैठका चालू आहे। DIMCला मॅनेजर असतील, काही अधिकारी असतील, काही कंपनीचे मालक असतील, यांच्यासोबत आम्ही त्यांच्याकडनं ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन प्रत्येक तरुणाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर तरी नोकरी सुवर्ण संधी उपलब्ध करून देणं आम्ही 100% काम करणार आहोत। महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्ट असतील यामध्ये 100% आम्ही 14 मेला आपल्याला तो कार्यक्रम दिसेल। तुम्हाला माहिती आहे आपले कार्यक्रम कोणत्या पद्धतीने असतात, त्या अनुषंगाने मी तुम्हाला माहिती दिलेले शब्द पाळण्याचं काम करतो असं जयकिशन कांबळे आहे।
अनेक thank you. कार्यक्रम घेतले तुम्ही. काय कार्यक्रमामध्ये काही आगळे वगैरे करणार आहे तुम्ही याच माध्यमात? हा आगळं वेगळं म्हणजे लक्षात घ्या ना, माझा समाज बाबासाहेबांनी शिक्षण संघटित संघर्ष करा त्यावेळेस सांगितलं. आपण शिक्षण घेतलं, संघटित झालो, अखंड वर्ष संघर्ष केला, पण आजही माझा समाज कुठे विखरलेला दिसतो ना. आज माझ्या बहिणीच्या हाताला काम नाही, कुठेतरी ती भांडे कामाला जाते, तिला घरात रोजगार मिळत नाही, कुठे हॉस्पिटलला जॉब करते. जर त्या महिन्याला एक सिलाई मशीन मिळते आज 10-15 हजार रुपयाची, तर तिच्या हाताला रोजगार मिळतो ना. आणि त्या रोजगारच्या माध्यमातून तिला महिन्यात उत्पन्न 25,000 रुपये ती मी कमवू शकते. आगळेवेगळा उपक्रम आहे समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठेतरी चांगला संदेश दिला या माध्यमातून. समाजामध्ये अनेक नेते आज माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता, माझ्याकडे काय पैसा आहे का, धंदा काय, पण माझी ही अपेक्षा आहे का मी ज्या शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे. मी सायकल फिरतो असताना, रिक्षाने फिरताना, आज कुठेतरी फॉर्च्युनर मध्ये फिरतोय. काम धंद्यात मी पैसे कमवतो, तसंच लोकांना मेहनतीने पैसे देऊ हा उद्देश आहे. आणि तो उद्देश समाजापर्यंत जायला पाहिजे. माझ्यासारख्या अनेक नवतरुण हा उपक्रम राबवा ही माझी सदिच्छा त्यांना. समाजामध्ये अनेक नेते हे मोठे झालेले, पण समाजाकडे लक्ष नाही त्यांचं. पण ते मोठे नेते आहेत. आपण जमिनीवरचे लोक आहेत. जमिनीवर असल्यामुळे जमिनीवरच्या कार्यकर्त्याची एक जाणीव असती. या अनुषंगाने आपण कार्यक्रम करावा. किशन कांबळे नावाचं व्यक्तिमत्व एक गडाव व्यक्तिमत्व म्हणून औरंगाबाद शहरामध्ये प्रसिद्ध आहे. येस सर. 14 एप्रिल बाबासाहेबांची जयंती आहे. आपण धुमधडाक्यात उत्साह साजरी करणार आहोत, पण डीजेचा आग्रह का धरला जातो? डीजेचा आग्रह आज मला माहित आहे तरुण सुद्धा वाटतं वर्षात एकदाच कार्यक्रम असतो, बाबासाहेबांची जयंती असते आणि कुठेतरी तो कार्यक्रम एकदम थाटामाटात व्हायला पाहिजे. पण कुठेतरी माझं तरी एक मत आहे, हा सगळ्यांची विनंतीनुसार मी त्याला एक प्रोत्साहन देणार नाही, कारण की चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणं हे योग्य नाही. परंतु कुठेतरी आता जे जुन्या जसं नृत्य राहायचं पारंपरिक पद्धतीचं त्या पद्धतीने व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तर या डीजेच्या संदर्भामध्ये समाजामध्ये खूप आक्रोश आहे. येस सर. उपस्थित किंवा बाबासाहेब अनुयायीच आहेत ते त्याचा विरोध करत आहेत. पण वृद्ध आहेत, महिला आहेत, छोटे मुलं आहेत. साहजिक विरोध व्हायला पाहिजे, पण काय असतं आजकाल तरुणांना मी विरोध केला का तरुणांना मला फोन येतात, भाऊ तुम्ही जर असं केलं तर कसं होणार. पण मी चुकीच्या गोष्टी तरी समर्थन करणार नाही. पारंपरिक पद्धतीने जुन्या पद्धतीने व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. डीजे जरी असला तर त्याला एक काहीतरी बेस म्हणलं त्याला काहीतरी कमी याच्यात प्रमाणात ठेवून तो कार्यक्रम व्हायला पाहिजे असं मला वाटतं. प्रश्न असा आहे, व्यसनमुक्तीसाठी तुम्ही काय कार्यक्रम राबवणार आहे? कारण जे युवक आज सध्याला व्यसनाकडे जास्त ओढलेले आहे, क्राईम वाढलेले. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागच्या अधिवेशनामध्ये आदरणीय विलास बापू घुमरेंनी लक्षवेधी लावली होती. त्याच्यामध्ये ते बटन काय असतं, बटन नशाखोरी याच्यावर लक्षवेधी लावून सीपी साहेबांना, कलेक्टर साहेबांना, मंत्रालयातनं लक्षवेधी लावून आदेश केले की तात्या संभाजीनगरची कुठेतरी जी व्यसनाचा जो आपला तिथे खेळ घडवला लागून तो थांबायला पाहिजे. म्हणजे ही भूमिका त्यांनी अगोदर जाहीर केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.